नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. दापोली खेड मार्गावर वॅगेनार कारचा अपघात, 5 जण किरकोळ जखमी. चोरवणे गावचा सुपुत्र सार्थक जाधव नॉर्वे येथे बनला पायलट. कामठी रुग्णालयातील महिला डॉक्टर लाचलुचपतच्या जाळ्यात, 4,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून प्लॅस्टिक मुक्त महाअभियान संपन्न. सह्याद्रीत उभा राहिला भव्य स्काय ब्रिज, खेड महाबळेश्वर प्रवास होणार सुकर. सविस्तर वृत्त. दापोली खेड मार्गावर 3 जून रोजी पहाटे सुमारे 5:15 वाजण्याच्या सुमारास वॅगेनार कारचा अपघात झाला. या अपघातात गाडीतील 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाची वॅगेनार खेडहून दापोलीकडे येत होती. टाळसुरे पोस्ट हद्दीतील खोतवाडी ग्रामपंचायत परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. गाडीतील सर्व प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक कार्यवाही केली. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून अधिक तपास सुरू आहे. सुदैवानं मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. वाहन चालकांनी विशेषतः पहाटेच्या वेळी आणि वळणावळणाच्या रस्त्यावर वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चोरवणे गावातील उमेश सीताराम जाधव यांचा सुपुत्र सार्थक जाधव नॉर्वे येथे पायलट झालाय. गेली अनेक वर्ष उमेश सीताराम जाधव नॉर्वे येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाले. त्यांचा सुपुत्र सार्थक हा आपल्या मेहनतीनं आणि कष्टानं पायलट बनलाय. सार्थकचं पूर्ण शिक्षण नॉर्वे येथे झालंय. पायलट होण्यासाठी 3 वर्षाचा कोर्स त्यानं केला. लहानपणापासून पायलट होण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्याच्या या यशामध्ये वडील उमेश जाधव आणि आई मयुरी जाधव यांचं मोठं योगदान आहे. सार्थक जाधव हा अवघ्या 20व्या वर्षात पायलट झाला असून चोरवणे गावासाठी आणि 15 गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पायलट बनल्यावर त्याचं अभिनंदन करण्यात येत आहे. गर्भपात करण्यासाठी आवश्यक असलेलं किट देण्यासाठी तक्रारदार महिलेकडे 4,500 रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना कामते उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग 1 च्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. डॉक्टर कांचन शिरीष मदार, राहणार चिपळूण असं लाच घेताना ताब्यात घेण्यात आलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला गरोदर असून त्यांना गर्भपात करायचा होता. त्यासाठी त्यांनी 3 जून 2026 रोजी चिपळूण तालुक्यातील कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन मदार यांची भेट घेतली. यावेळी डॉक्टर मदार यांनी गर्भपाताचं किट देण्यासाठी तक्रारदार महिलेकडे 4,000 ते 5,000 रुपयांची मागणी केली. तक्रारदार महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात तातडीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या अनुषंगानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आजच कामते येथे पडताळणी केली असता डॉक्टर कांचन मदार यांनी गर्भपाताच्या गोळ्या देण्यासाठी 4,500 रुपयाची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर एसीबीच्या पथकानं तातडीनं रुग्णालयाच्या परिसरात सापळा रचला. डॉक्टर कांचन मदार यांनी तक्रारदार महिलेकडून 4,500 रुपयांच्या लाचेची रक्कम त्यांच्या खासगी 4-चाकी वाहनात स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताना दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकानं त्यांना पंचांसमक्ष ताब्यात घेतलं. सदरची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे
आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, मच्छिंद्र जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय चांदणे, पोलीस हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, श्रेया विचारे, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर आणि प्रशांत कांबळे यांच्या पथकानं केली आहे. पंचायत समिती खेड आणि चिंचघर ग्रामपंचायत वतीनं पर्यावरण दिनाचं औचित्य साधून प्लास्टिक मुक्त महाअभियान राबवण्यात आलं. नारंगी फाटा ते चिंचघर प्रभुवाडी आणि भैरवली फाटा ते दस्तुरी या दरम्यान परिसरात पडलेला सुका कचरा, त्यामध्ये प्लास्टिक, काचेची बॉटल आणि इतर साहित्य जमा करून सदर साहित्य आणि कचरा वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करून कचरा डेपोमध्ये टाकण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. खेड दापोलीचे माजी आमदार संजयराव कदम, खेडचे गटविकास अधिकारी श्री मंडलिक, सहाय्यक गटविकास अधिकारी करपे, पंचायत समिती सदस्य संग्राम शेठ कदम, पंचायत समिती सदस्य अपूर्वा जाधव, माजी सरपंच शुभलक्ष्मी चव्हाण, सौ सांगले मॅडम, तसेच गावातील ग्रामस्थ आणि केंद्र प्रमुख प्रभाकर कोळेकर, विस्तार अधिकारी भाण, केंद्र शाळेचे शिक्षक अनिल मोरे, नरेश ठोंबरे, त्याचप्रमाणे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक अनिल मोरे यांनी केलं आणि अभियानाचं महत्त्व आणि कार्यवाही याबाबत माहिती दिली. यावेळी माननीय संजयराव कदम, पंचायत समिती सभापती आफिया पालेकर आणि गटविकास अधिकारी श्री मंडलिक यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. खेड तालुक्यातील बहुसंख्य ग्रामसेवक, सगळे बरेचसे त्या चिंचघर आणि खेड बीटच्या जवळपास असलेले सगळे शिक्षक आज ग्रामपंचायत चिंचघर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या गावामध्ये स्वच्छतेसाठी सकाळी 7 वाजल्यापासून उपस्थित आहेत. ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, गावातील शिक्षक मोठ्या प्रमाणामध्ये आज घनकचरा, त्याच्यामध्ये काच असेल, रबर असेल, प्लास्टिक असेल, इथं स्वच्छता गावातली संपूर्ण मोठ्या पद्धतीने झाली. मी आलेल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांचं, ग्रामसेवकांचं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं गावाच्या तर्फे या ठिकाणी स्वागत करतो. आणि अतिशय अशा पद्धतीनं अभियान घेतल्यानंतर गावोगाव त्या ठिकाणी जनजागृती होते आणि त्याने स्वच्छतेच्या दृष्टीनं अधिकची लोक त्याच्यामध्ये जनजागृतीच्या दृष्टीनं अतिशय हा कार्यक्रम स्तुत्य आहे. आणि म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी सगळ्यांचं अभिनंदन. आज 4 जून 2026 रोजी पर्यावरण दिन जो 5 जूनला आहे त्याचं औचित्य साधून प्लास्टिक मुक्त खेड या अभियानामध्ये आपण आज पहिला सार्वजनिक स्वच्छता मोहिमेचा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यामध्ये आपण शहरालगतच्या सर्व ग्रामपंचायती चिंचघर, मडगाव, वेरळ, भोसते, भरणे या ठिकाणी जो जास्त प्रमाणात कचरा डंप झालेला आहे ते स्वच्छ करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, आपल्या पंचायत समितीच्या माननीय सभापती, आपले खेडचे दापोली खेड मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व अधिकारी, पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम पार पाडलेली आहे. ही एक सुरुवात आहे फक्त. यापुढे ग्रामपंचायतींची खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. कचरा वर्गीकरण करणे, प्लास्टिक कचरा एकत्र करून आवासी प्लास्टिक संकलन केंद्रात पाठवणे आणि ओला कचऱ्याचं कंपोस्ट गावात तयार करणे. जो ओलाही कचरा नाही, जो प्लास्टिक नाही, त्याचं डम्पिंग करणे फक्त. यासाठी इथून पुढे निरंतर काम करणं आवश्यक आहे. यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपलं खेड स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. धन्यवाद. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अधिक जवळ आणणारा, पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला नवी दिशा देणारा महत्वाकांक्षी केबल स्टेड स्काय ब्रिज आता पूर्णत्वास आला असून पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरशी जोडणाऱ्या या पुलामुळे दोन्ही भागातील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. मुंबईतील वरळी सी लिंकच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या पुलासाठी सुमारे 175 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 540 मीटर लांबी आणि 14 मीटर रुंदी असलेल्या या भव्य पुलामुळे खेड ते महाबळेश्वर दरम्यानचं अंतर जवळपास 50 किलोमीटरनं कमी होणार आहे. त्यामुळे पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटाचा मोठा फेरा वाचणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
दापोळा परिसरातून कोकणातील गाडवली आहेर भागाला जोडणारा हा पूल कोयना बॅकवॉटर परिसरातील दळणवळणासाठी महत्वाचा ठरणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली असून काम अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जातंय. या पुलामुळे खेड तालुक्यातील रघुवीर घाट पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार आहे. पुलाच्या मध्यभागी 43 मीटर उंचीची व्ह्यू गॅलरी उभारण्यात आली. येथे जाण्यासाठी कॅप्सूल लिफ्ट तसेच जिन्याची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणावरून कोयना बॅकवॉटर, सह्याद्री पर्वतरांग तसेच सूर्यास्त आणि सूर्योदयाची मोहक दृश्ये अनुभवता येणार आहेत. नवीन पुलामुळे कांदाटी खोऱ्यातील अनेक गावांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या शिंदी, वळवण, उचाट, अकलपे, दरे यांसह 21 गावांना वर्षभर सुरक्षित संपर्क उपलब्ध होणार आहे. या मार्गामुळे कोकण आणि सातारा जिल्ह्यामधील व्यापार, पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला नवी संधी उपलब्ध होणार आहे. स्थानिक युवकांसाठी पर्यटनाशी संबंधित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. सह्याद्रीच्या कुशीत उभा राहिलेला हा स्काय ब्रिज केवळ वाहतुकीचा दुवा नसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा नवा मैलाचा दगड ठरणार असल्याचं मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केलं जातंय. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी उत्तर जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक विधान परिषद आमदार प्रमोद जठार आणि जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथील पाटणे रेस्टॉरंटमध्ये उत्साहात पार पडली. या बैठकीत प्रामुख्यानं मोदी सरकारची 12 वर्ष विश्वास, विकास आणि जनकल्याण या अभियानाअंतर्गत रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील प्रत्येक मंडलनिहाय विविध कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन करण्यात आले. आगामी काळात पक्षाच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांवर यावेळी अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली. या नियोजनानुसार 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक झाड आईच्या नावानं या अभियानाअंतर्गत जिल्हाभरात व्यापक वृक्षारोपण कार्यक्रम राबवला जाणार आहे. तसेच 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून तालुक्यातील गड किल्ले आणि शिवस्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यासोबतच विशेष जनसंपर्क अभियान, मोदी सरकारच्या उपलब्धीचं प्रदर्शन, विविध स्पर्धांचं आयोजन, 21 जून रोजी जागतिक योग दिन, 25 जून रोजी आणीबाणीच्या 51 वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रम तसेच 25 ते 30 जून दरम्यान जनकल्याण शिबिराचं आयोजन यावर देखील सविस्तर चर्चा करून रूपरेषा निश्चित करण्यात आली. सार्थक सिद्धांत आणि वेणू अगरवाल यांनी सीबीएसईच्या ऑनस्क्रीन मार्किंग प्रणालीतील कथित अनियमितता समोर आणत लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न उपस्थित केले. वयानं लहान पण विचारानं मोठ्या असलेल्या या युवकांनी दस्तऐवजांचा अभ्यास करून निविदा प्रक्रियेतील बदल, मूल्यांकनातील त्रुटी आणि पारदर्शकतेचा अभाव याकडे देशाचं लक्ष वेधलं. आज त्यांची दखल संसदीय समितीपर्यंत पोहोचली. लोकशाहीत प्रश्न विचारणारा प्रत्येक नागरिक महत्वाचा असतो. सत्यासाठी आवाज उठवणाऱ्यांचं कौतुक झालं पाहिजे, कारण शिक्षण व्यवस्था जितकी पारदर्शक असेल तितकाच विद्यार्थ्यांचा न्यायावर विश्वास दृढ राहील. महाराजा प्रतिष्ठान संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार, खेड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी उत्तम कुमार जैन यांच्यावर सीएनजी पंपावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी आरोपींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी म्हणून महाराजा प्रतिष्ठान संस्थेतर्फे खेड पोलीस स्थानकात निवेदन देण्यात आलं. सदर निवेदन देताना संस्थेचे सचिव प्रणव मापुसकर, खजिनदार स्वराज गांधी, मार्गदर्शक सदस्य SD शिर्के, चिखले सर, अनंत कोळेकर, पाष्टे सर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर 5 आणि 6 जून रोजी होणाऱ्या भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त लाखो शिवभक्त रायगडकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनानं विशेष वाहतूक नियोजन केलं असून मुंबई गोवा महामार्गावर 5 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून
6 जून 2026 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत अवघड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकण फाटा नागोठणे ते कशेडी घाट या मार्गावर सर्व जड अवजड वाहनांच्या वाहतुकीस तात्पुरती बंदी असेल. अत्यावश्यक सेवा, आपत्कालीन आणि शासकीय सेवांची वाहने मात्र या बंदीतून वगळण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर मागील काही आठवड्यांपासून शनिवार रविवार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं प्रशासनाने हा निर्णय घेतला. कोकणात जाणाऱ्या पर्यटकांनी आणि प्रवाशांनी प्रवासापूर्वी वाहतूक नियोजन तपासून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडकडे जाणाऱ्या सर्व शिवभक्तांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय. असंख्य अडचणींवर मात करत जिद्द, मेहनत आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळाच्या जोरावर लांजा तालुक्यातील बेणी येथील देवेश अजित कुळे यानं 12वीच्या परीक्षेत 79% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलंय. जन्मता अस्थिव्यंग दिव्यांग असलेल्या देवेशच्या या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होत असून RHP फाउंडेशनतर्फे त्याचा आणि कुटुंबियांचा विशेष सत्कार करण्यात आला. देवेश कुळे वय वर्ष 18 हा बेणी लांजा येथील रहिवासी. जन्मापासून त्याचे दोन्ही पाय कमरेपासून खाली लुळे असून त्याला चालता येत नाही. त्यामुळे दैनंदिन कामासाठी त्याला आईची मदत घ्यावी लागते. अजित कुळे हे पूर्वी मुंबईतील फिल्म सिटीमध्ये काम करत होते. कृषी क्षेत्राची आवड असल्याने 2016 पासून लांजा येथील धनावडे नर्सरीत ते कार्यरत आहे. ज्योत्स्नामुळे गृहिणी असून लहान भाऊ विघ्नेश 6वीत शिक्षण घेतोय. आजी मंदाकिनी कुळे यांचा देखील या कुटुंबात समावेश आहे. देवेशच्या या यशाबद्दल रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे, समीर नाकाडे, शांताराम लाड, विजय पावसकर यांच्यासह विविध मान्यवरांनी त्याचं अभिनंदन करून त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि त्यांच्याबाबत घडणाऱ्या अनुचित घटनांना चाप लावण्यासाठी शासनानं एक मोठं पाऊल उचललंय. शहरी शाळांच्या धर्तीवर आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये व्यापक स्तरावर CCTV यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. या महत्वाकांक्षी योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून 4 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला असून यातून जिल्ह्यातील आणखी 650 शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत. यापूर्वी बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकरणानंतर शासन स्तरावर मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा गांभीर्यानं घेण्यात आला असून सर्व शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचे आदेश शिक्षण विभागानं आधीच जाहीर केले. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून ग्रामीण भागातील शाळांमध्ये कॅमेरे बसवण्याची प्रत्यक्ष प्रशासकीय प्रक्रिया वेगानं सुरू करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या एकूण 2352 प्राथमिक शाळा असून सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं CCTV कॅमेरे बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. शासनाच्या नियमानुसार खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना स्वतःच्या खर्चानं CCTV बसवणं बंधनकारक करण्यात आलं असलं तरी जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळांसाठी शासकीय निधीतून ही यंत्रणा उभी केली जाते. यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला भक्कम कवच मिळणार आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त येत्या 7 जून रोजी संडे ऑन सायकल विशेष सायकल फेरी रत्नागिरीत आयोजित करण्यात आली. सायकल फेरीचा मार्ग मारुती मंदिर सर्कल, हॉटेल सिल्वर स्वान, सायकल ट्रॅक रोड, नूतन नगर, अभ्युदय नगर, पॉवर हाऊस, मारुती मंदिर सर्कल असा असेल. देशातील नागरिकांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी केंद्र शासन खेलो इंडिया योजनेच्या फिट इंडिया या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येतात. अशाच उपक्रमांपैकी जिल्हा स्तरावर संडे ऑन सायकल या विशेष सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलंय. सायकल वापराचं महत्त्व अधोरेखित करणं, पर्यावरण संवर्धनास चालना देणं आणि नागरिकांमध्ये निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणं हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सायकलिंग हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर वाहतुकीचा पर्याय असून नियमित सायकल वापरामुळे
शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते. जिल्हा स्तरावर संडे ऑन सायकल या विशेष सायकल जनजागृती उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकलपटू, क्रीडाप्रेमी, अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, युवक, युवती, विद्यार्थी सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केलंय. इच्छुकांनी नियोजित वेळ आणि स्थळी उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं. जागतिक सायकल दिनाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी मोठ्या संख्येनं आपला सहभाग नोंदवावा. राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना राज्यामध्ये राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यातच कोकणात एक धक्कादायक ट्विट समोर आलंय. तो म्हणजे मवियाचे उबाटाचे उमेदवार बाळमाने यांनी भाजपच्या नितेश राणे सोबत जात परस्पर अर्ज मागे घेतल्याने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी केली. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.